खूप दिवसापासून आम्हाला सानूचं आधार कार्ड काढायचं होतं, पण त्याचा मुहूर्त काही निघत नव्हता. फायनली तो आज निघाला आणि आम्ही आधार कार्ड काढण्यासाठी बाहेर गेलो. सानू पहा गाडीवर कशी बसली मधात. आधार कार्ड काढायला आम्ही अगोदर पोस्ट ऑफिसला गेलो, जिथे त्यांनी अगोदर कॉल केला होता. तिथं झालं असं आम्ही गेलो आणि त्यावेळेस त्यांच्या कम्प्युटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ते बोलले की आज तुमचं आधार कार्ड होणार नाही. त्याच्यानंतर मग यांना वाटलं की आपण बाहेर आलोच आहे, तर आपण 1-2 ठिकाणी जाऊन बघू आणि आधार कार्ड काढून घेऊ. पण आम्ही दुसऱ्या आधार सेंटरमध्ये गेलो होतो, तिथं ते बोलले की आज होणार नाही, तुम्हाला 1 तारखेनंतरच यावं लागेल. मग तिथूनही आम्ही रिटर्न आलो आणि परत तिसऱ्या आधार सेंटरकडे निघालो. पण कदाचित सानूचा आधार कार्ड काढण्याचा मुहूर्त आजचा चुकून हुकूनच लागला असावा, कारण आम्ही तिथं गेलो आणि तिथं खूप सारी गर्दी होती आणि यांना पण ऑफिसला रिटर्न यायचं होतं, म्हणून आम्ही तिथूनही रिटर्न आलो. त्याच्यानंतर आम्हाला सानूला सँडल घ्यायची होती, ती वाजणारी, कारण आता ती चालायला लागली ना त्यामुळं. पण तिथंही आमचं बॅड लकच, जे आम्ही चॉईस केली ती आम्हाला डॅमेज मिळाली. त्याच्यामुळं आम्ही तीही तिथल्या तिथंच रिटर्न करून टाकली आणि रिटर्न आलो. सानू कदाचित नाराज पण झाली असावी, पण आता जसं पाहिजे तसं नाही भेटल्यावर आपण नाही घेऊ शकत. तिथूनही आम्ही रिटर्न आलो. घरी आलो आणि सानूसाठी मला दूधपोळी करायची होती, म्हणून गरम गरम छोटी छोटी तिच्यासाठी पोळी बनवली आणि तिला दूधपोळी खाऊ घातली. असं वाटलं आज आधार कार्डचं काम होऊन जाईल, पण बॅड लक होतं. आम्ही फक्त सिटीमध्ये फिरालो, पण आमचं आधार कार्डचं काम काही झालं नाही. दूधपोळी खाऊन झाल्यावर सानू बघा कसली शांत झोपली. पण ती शांत झोपली आणि तिचा हा पसारा कोण आवरणार, त्याच्यासाठी मी आहे ना. हे जे कार्ड आहे ना, मी तिला मीशोवरनं ऑर्डर केले होते, कारण ती आता थोडंसं ऑब्झर्व करते वगैरे. मीशोवरनं ऑर्डर केले होते, अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. जर तुम्हाला हवे असेल ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना याची लिंक ॲड करून देते, तुम्ही लिंकवर क्लिक करून ऑर्डर करू शकता. खूप सारे आहे, म्हणजे अराऊंड 150 का 200च्याच आहे, म्हणजे 200च्या आतमध्येच आहे. वेगवेगळे आहे, हे छोटे बुक्स वेगळे आहे. हे जे बुक्स आहे ना, व्हेइकल्स, ABCDचे आणि बर्ड्स वगैरे खूप सारे, हे जे बुक आहे ना हे वेगळे आहे. आणि हे जे कार्ड आहे ना बाजूला पडलेले, ते पण कार्ड वेगळे. तुम्हाला ते कार्ड जे आहे 150पर्यंत भेटून जाईल आणि हे बुक्स पण 150पर्यंत भेटून जाईल. कार्ड्सपेक्षा आहे ना हे बुक्स आहे ना खूप भारी आहे, म्हणजे ती व्यवस्थित घेते, बघते तिच्या हाताने. छान आहे लेकरांसाठी, म्हणजे खेळण्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यापेक्षा याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले बरे, मला तर वाटतं. कोणाचं आहे ते पिल्लू? कोणाचं आहे ते? मला देती का? दे मला. अरे बापरी, आता मी घेतलं. हे बघ सानू, हे बघ. नो नो. कसं रडू येतो व्यवस्थित पडशील. सानू तू नो कर. नो तू कर. अरे बापरे, अंधार चिडू नको. आता नो कर पिल्लू. पिल्लू नो कर. नो नो. पप्पाला आवाज दे. नाही, पप्पाला आवाज दे. अगं बाई, पप्पाला आवाज दे. सानू, पिल्लू इकडे बघ, मी चालली मग, बाय बाय. मग पप्पाला आवाज दे. पप्पाला आवाज दे म्हटलं तर मम्मी म्हणती, मम्मीला आवाज दे म्हटलं तर पप्पा म्हणती. इकडे बघ, मम्माला आवाज दे. मम्मा. आणि त्या दिवशी तू पप्पाच करत होती ना, माझं नाव नव्हती घेत. तू मग पप्पा म्हण. इकडे बघ, टाटा, मी चालली, बाय बाय.
संध्याकाळच्या टाईमला बाजूच्या ताईच्या तिथे चहा घेतली आणि असा संपला आम्ही आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.